नांदगाव राडा प्रकरण अडवलेल्या मतदारांना चौकशी करून मतदान केंद्रावर पाठवले। निवडणूक आयोगाच्या पथकाने देखील केली चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचं सिद्ध। निवडणूक निरीक्षक यांनी दिली घटनास्थळावर भेट। घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, निवडणूक निरीक्षक बलदेव पुरुषार्थ यांची प्रतिक्रिया। तर आम्हाला वेटीस धरले जात असल्याचा मतदारांचा आरोप। अडवलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला मतदार रवाना झाल्याने घटनास्थळावर शांतता, पोलीस मात्र तळ ठोकून। आम्ही प्रॉपर ढेकूचे, आम्ही मुंबईवरून चालू आणि ढेकूला चालू आहे। आम्ही मतदानासाठी आलोय। प्रेग्नेंट महिला भी थी, क्या बोलेंगे इसके बारे में? कहाँ मतदान यहीं पे और कुछ राजनेता ने गाड़ी को रुका तो उसका एक्शन ले रहे हैं, पुलिस वाले एक्शन ले रहे हैं और सब कुछ शांतिपूर्ण तरीके। इस तरीके से 2-2 घंटे मतदार को रोकना ठीक है भाई? एक्शन पुलिस ले रही है, शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा, ठीक है। और जो लोगों ने अभी गाड़ी रुकवाई थी उनके लिए कुछ एक्शन लेंगे? जिन्होंने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन होगा। ओके, थँक्यू। रात्री आम्ही 10 वाजता तिकडून बसलो, इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो, कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री। आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहेत, पोलीस महिला पण आहे, त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझे एम्प्लॉय पण आहेत। तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय। आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय। कोणी पण येतं, समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते। तुम्हाला काय विचारायचं, काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही। पोलीस काय म्हणताय, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस। जाऊ नाही देते सगळे SSB वाले, सगळे पोलिसांमध्ये दम नाहीये का? फौजी एक फौजी आला भेजतो, सगळ्यांना दामटून लावल इथून। त्रास होतोय मतदारांना आम्ही एपीएसटी टीम मधले आहे साहेब। आम्हाला गाडी चेक करायची, गाडीमध्ये काही मुद्देमाल आहे का, संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय। आता गाडी चेक झाली आहे, ऑब्झर्वर साहेब येत आहेत, आमचे मेन इंचार्ज। मतदारांना वेटीस धरणं कितपत योग्य? एकीकडे निवडणूक आयोग म्हणतात जास्तीत जास्त मतदान करा, दुसरीकडे जर पोलीस आणि तुम्ही अशा मतदारांना अडवून एक वेटीस धराल तर मतदारांवर दडपशाही नाही का? सर, आम्हाला 15 मिनिटापूर्वी फोनवर ही तक्रार कळाली। 1.5 तासापासून ही परिस्थिती चालू आहे। महिला रुग्ण आहे गाडीमध्ये। मान्य साहेब, म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली, वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना। गाडीमध्ये आपण तपासणी केली, काय आढळलं? गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगा आम्ही सर्व तपासणी केलेली आहे। त्यामध्ये फक्त थोडंसं खायचं सामान आणि त्यांचे कपडे लत्ते, त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत। पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं, पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही। तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेला आहे। पुढेही SST टीम्स वगैरे असतात। मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते, मग तिथे जर त्यांच्याकडे नसेल तर मतदान कसं करता येईल? मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि साहेब एपीएसटी टीम म्हटल्यानंतर भरारी पथक, संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम, हे शासनाने काम दिलं। आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने, ते एवढे एक खटी लोक बिहारी असल्याचा आरोप केला गेलाय काय साहेब? आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये। मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली, हे ढेकूचे लोक आहेत, म्हणजे मतदारसंघातील लोक आहे। हो, पण